बस बस. हं. हम्म. काय झालं? तू अजून रेडी नाही झालीस? तुला ऑफिसला नाही जायचं का? अरे नाही, सकाळपासनं खूप डोकं दुखतंय. म्हणून आज जरा आराम करायचा विचार करतेय. असं आहे का? हं. ठीक आहे, तू गोळी घे ना. नको रे, आराम केल्याने बरी होईल मी. अगं, औषधाशिवाय कशी ठीक होशील तू? अगं, एक दिवस एक्स्ट्रा सुट्टी घेशील तर आपली सॅलरी कमी येईल ना. तर ठीक आहे, वाटलं तर नंतर गोळी घेईल मी. हम्म. ठीक आहे, मी ऑफिसला जाऊन येतो. जर डोकेदुखी वाढली तर जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन आपला चेकअप नक्की करून ये. हो हो. ठीक आहे. हॅलो, बोल बेटा. हां आई, कशी आहेस? मी ठीक आहे बेटा, तू कशी आहेस? अ, काही नाही गं आई, मी पण ठीक आहे. आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. हो, बोल ना. असं आहे की मी माझं काम सोडलंय आई. ही गोष्ट मी त्याला अजून सांगितली नाहीये आई. जर सांगितलं तर माझ्यावर रागवेल अशीच भीती वाटतेय मला. बघ बेटा, तुझं काम सोडल्याबद्दल आज नाही तर उद्या तुझ्या नवऱ्याला नक्कीच कळेल. किती दिवस त्यांना न सांगता लपवू शकते सांग? म्हणून ते रागवले तरी काही हरकत नाहीये बेटा. म्हणून तू हे काम का सोडलं हे त्यांना सांगून दे. ठीक आहे आई. ठीक आहे बेटा, काळजी घे. मी फोन ठेवते आता. हां, ये ना. हम्म. माझ्यासाठी कॉफी घेऊन ये ना. ठीक आहे. तुझी डोकेदुखी कशी आहे आता? आता ठीक आहे. उद्या तू ऑफिसला जाशील ना? हो, जावं लागेल. हम्म. अहो ऐका. अरे उठ ना. हं? मला तुला काहीतरी सांगायचंय. पण तू माझ्यावर रागवायचं नाही. काय झालं? मी जो जॉब करत होती मी सोडलाय रे. हं? तू जॉब सोडलास का? हो, सोडलाय. माझ्या ऑफिसमध्ये माझा मॅनेजर काही दिवसांपासून मला खूप टॉर्चर करतोय रे. आणि त्यामुळेच आम्हा दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालंय. त्याने मला खूप रागवलं. आणि म्हणून मी पण त्याच्या कानाखाली वाजवली. आणि म्हणून आता मी पुन्हा तिथे जाऊ शकत नाही. आता त्याला सॉरी म्हणून पुन्हा जाऊ शकतेस का? नाही, मी नाही जाणार तिथे. खरं सांगायचं झालं तर मला जॉब करायची इच्छाच नाहीये. अगं, काय बोललीस त्याला तू? अच्छा, असं कर, लवकर कुठली दुसरी नोकरी शोध आणि जॉईन होऊन जा. नाहीतर माझ्या नोकरीने तर आपण आपलं घर सुद्धा नाही चालवू शकत. खूप कठीण पडेल. आपल्या घराच्या EMI मध्ये माझा अर्धा पगार चालला जातो. जर तूही जॉब नाही शोधलास तर आपल्या तर खाण्याचेच लाले होतील. माझ्या पगाराने तर फक्त आपल्या घराचा EMI आणि बाकी बिलं भरू शकतो. जर यावेळेसही तू कुठली नोकरी शोधली नाहीस तर
परिवार चालवणं खूप कठीण होईल. बघ, तू गैरसमज करून घेऊ नकोस. तुला लवकरात लवकर कुठला जॉब शोधून लवकरच जॉईन करायला हवं. हे हाय यार. हाय, हाऊ आर यू? मी एकदम मस्त आहे. तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे ग. काय झालं? अचानक फोन केला? बोल ना, काय झालं? मी जे काम करत होती ना, मी सोडलंय ते. काम सोडलं? असं का केलंस ग? ओफो, ती तर खूप मोठी कहाणी आहे ग. ते मी तुला नंतर सांगते, पण मला लवकरात लवकर नवं काम हवंय. तुझ्या ओळखीच्या एखाद्या कंपनीमध्ये मला तू रिकमेंड करू शकतेस का? हे, माझ्या कंपनीतही नोकरीसाठी जागा आहे. तुला हवं असेल तर तू जॉईन करू शकते. असं आहे का? मी नक्की येते यार. तर मग ठीक आहे, मी माझ्या कंपनीचं लोकेशन शेअर करते. उद्याच इंटरव्ह्यूसाठी येऊन जाशील. तुझ्याबद्दल मी माझ्या मॅनेजरला सांगून देते. उद्या 10 वाजता भेटू, ठीक आहे? ठीक आहे. थँक्यू अगं. अरे, या गोष्टीसाठी थँक्यू. उद्या येऊन जा. नक्कीच तुला हे काम मिळवून देईल मी. ओके, बाय. हं? हा, ये ना. हम्म. एक चहा बनवून आणतेस का? हं. हे घे चहा. हम्म. अरे ऐक, हम्म. आज मी ना एका इंटरव्ह्यूसाठी गेली होती. हम्म. तुला जॉब मिळाला का? ते माहिती नाही, मला वाटतं उद्यापर्यंत सांगतील. पण मला विश्वास आहे की ते काम मला नक्की मिळणार, कारण माझी मैत्रीण त्याच कंपनीमध्ये काम करते. ओह, जर तुला जॉब मिळाला तर खूपच चांगलं होऊन जाईल. काल रात्री मी लवकरच जॉब शोधून घे म्हणून रागाने बोललो ना. मला चुकीचं नको समजूस. आपल्यासारखे मिडल क्लास लोक काय करू शकतील? नवरा आणि बायकोनी एकत्र काम केलं तरच आपण शांतपणे आयुष्य जगू शकतो. नाहीतर खूप संकटांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच काल तुझ्यावर जरा रागावून बोललो. गैरसमज करून घेऊ नकोस.